ऑफस्टिकच्या थोडंसं बाहेर ओव्हर पिच होता, त्याला फक्त बॅट आडवी केली होती, लॉफचा प्रयत्न केला होता तिथे, पण त्या फटक्यामध्ये टायमिंग जमलं नाही बॅटरला वेदांतला. आणि तसं पाहता आपण पाहिलं असेल मित्रांनो की गोलंदाजाने चेंडूचा पेसचा वापर अगदी छान पद्धतीने केला होता. चेंज ऑफ पेस होता तिथे, कमी वेगाने तिथे चेंडू टाकला आणि त्या फ्लायटेड डिलिव्हरीमध्ये फसवला गेला बॅटर वेदांत. पहिलाच धक्का लागला पहिल्या चेंडूमध्ये. सुंदर सुरुवात बॉलर निखिलची पालकने संघाकडून. नवीन बॅटर गेला योगेश, 1 डाऊन. 3 षटकांमध्ये किमान 30च्या पार धावसंख्या करणं म्हणजे फायटिंग स्कोर निर्माण करण्यासारखा तो प्रयत्न केला पाहिजे. पुन्हा एकदा लेफ्टी गेला आणि बॅटचा फक्त फेस ओपन केला. तिथे द्विधा स्थिती होती, स्टिअरचा प्रयत्न होता, 1 धाव तिथे कंप्लीट झाली आहे. बॅट कट सांगत असताना पंच आम्हाला, कारण तिथे फ्लाइंग स्लिप फार दूरवरती होती बघा. पहिली स्लिप सेकंड स्लिप आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये फार कमी पाहायला मिळते आणि अशा वेळेला जर असा चेंडू उडाला बॅटची कट घेऊन तर झेल मिळत नसतो, परंतु धावा तिथे वाचवल्या जातात, चौकार वाचवला जातोय. धावसंख्या सुरू झाली. माझ्यासोबतीला करणजी गुळवी सज्ज आहेत स्कोरिंगसाठी. अगदी लगोपाठचे 4 दिवस त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं या जेपी चषकाला ॲज अ स्कोरर. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. 2 फिल्डर आपण पाहताय, सीमारेषा सांभाळतात. एक मिड विकेटला आता घेतलंय आणि एक लॉंग ऑनला सज्ज आहे. अगदी ऑन साईडला दोन्ही पण प्लेयर सीमारेषा सांभाळतात रायटी बॅट्समनसाठी. पावलाचा वापर केला, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, एका टप्प्याने सीमा पार येतो. लाजबाब हा पहिला देखणा चौकार. वापर केला, त्यानंतर थोडंसं पॉज घेतलं होतं बॅटरने आणि नंतर अखेरच्या क्षणात त्यांनी चेंडू उडवलं त्याने, त्यामुळे अगदी टायमिंग साधताना, अन्यथा हा षटकार होऊ शकला असता, कारण अगदी ज्युसी हा फॉली मिळालं होतं. धावसंख्या 4 फुलत असताना 5 वरती एक गडीबाद टीम वडाचा पाडा. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा असं नाव आहे. पुन्हा त्या दिशेने लॉफ केलंय, फिल्डर चेंडूच्या खाली पोहोचतोय, झेल टिपलाय, फलंदाज बाद झेलच्या रूपात. अभिराजने फटके मारले होते. अगदी सुंदर अगदीचा चौकार गॅप मध्ये खेळला, त्यानंतर पुन्हा एकदा त्याला संयम राखता आला नाहीये. पुन्हा एकदा अगदी प्रवृत्त केलं बॉलरने, हा फॉली दिला, अगदी समोर टाकलं, पुढ्यात मध्ये चेंडू टाकला आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नामध्ये अगदी सुंदर झेल टिपला गेला मिड विकेटच्या झोनकडे. तिथे फिल्डर तैनात आहे. बंटी नावाच्या फिल्डरने झेल टिपलाय. पुन्हा एकदा बॉलरचा वापर करतोय, बॅटचा फेस फक्त समोर केलं, स्वतःला सावरलं बॅटरने, त्याच्या अंगावरती चेंडू आला होता असं त्यांनी दाखवून दिलं, कारण चेंडू मारण्यामध्ये रूम नव्हती बघा. नंतर डील करून दाखवते की मला बॅकफुटला जाऊन हा अगदी कट करता आला असता. सिंगलची प्राप्ती. धावसंख्या 1 नि पुढे 7 वर, माफ करा 6 वर. पहिली विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर बघितलं आपण विकेटचं पतन, नाहीतर येस विकेट. आणि आता नुकतीच बघितली आपण 1 धाव आली आहे. 2 गडी बाद झालेत पहिल्या षटकामध्ये, म्हणजे चांगला दबदबा, चांगला दबाव टाकलाय बाल्कनीच्या या बॉलरने पहिल्या षटकामध्ये. लेफ्टी जास्त दिसत आहेत बडाचा पाडाकडे. अश्विन आणि योगेशची जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा टर्नचा प्रयत्न होता, टायमिंग नेटचं जुळलं नाहीये, तिथे फिल्डर आहे, मिस फिल्डिंग करतोय, चेंडू सापडत नाहीये आणि सापडता 2 धाव कंप्लीट झाला. 3 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो नॉस्टॉक एंडला, अगदी डेंजर एंडकडे धावत पळत. 1 शॉटचा इशारा श्याम कराळे सरांचा. 3 मिळणार नाही, 2च धावा तुम्हाला मिळणार आहेत. तिथे 1 धाव अगदी अपुरी काढली गेली असा इशारा आम्हाला पंच श्याम कराळे सर सांगत असताना धावसंख्या 2 नी फुललेली आहे वडाचा पाडा संघाची. 2 गडी बाद 8 वरती पहिलं षटक समाप्त.
पहिल्या षटकामध्ये फार अगदी आपण बघितले की काही फनी मुवमेंट बघायला मिळाले, झेल बघायला मिळाले, चांगला ड्राईव्ह सुद्धा बघायला मिळाला, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चौकार होता आणि एक सुंदर झेल सुद्धा टिपला गेला. अशा प्रकारचा लेखाजोखा पाहतो आपण या पहिल्या षटकामध्ये. उतार चढाव असलेलं षटक हाताळलं गोलंदाज निखिलने, परंतु तसं पाहता सक्सेसफुल षटक त्याने हाताळलं, कारण 2 गडी बाद केले फक्त 8 धावा खर्च करून. पुढचा सामना असेल मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विरुद्ध एनआर स्पोर्ट्स बोरपाडा बी. आपण आला असेल तर रिपोर्टिंग करा आणि टॉस साठी प्रवृत्त व्हायचं आहे, तयारी करायची आहे. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विरुद्ध एनआर बोरपाडा बी. परवाला बोरपाडा एक जयहनुमान आला होता, जयहनुमान बोरपाडा हा दुसरा संघ आहे बी. नवीन बॉलिंग साठी टायगर सज्ज झालाय. नावामध्ये तर इतकं काय दडलंय की अगदी भीती वाटण्यासारखं असेल. बघूया आता कशी बॉलिंग करते टायगर. ओ टायगरला इथे मात्र दिशा दिलीये, आसमान दाखवले, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह टू द सिक्सर. पहिला चेंडू योगेशने अगदी हाफ वॉली घेतला, समोरच मिळाला आणि पुढ्यात मिळाल्यानंतर माणूस तुटूनच पडत असं तुटून पडला. त्याला सुद्धा माहिती की 3 षटकाचा सामना असताना मला थांबायचं नाहीये, माझ्या बॅटच्या पट्ट्यात जर चेंडू आला तर मी त्याला फेकून देईन आणि भीर काढून दिलं तर मिड विकेटच्या वरून षटकासाठी धावसंख्या पोहोचली 14 यावेळेला हा कुट टप्प्याचा चेंडू बाउन्सर आणि बॅटची कडा घेऊन सॉफ्ट डिसमिसल फलंदाज योगेश बाज ज्याने षटकार मारला त्याला लगेच उत्तर देत असताना गोलंदाज टायगरने घेतली विकेट. सुंदर रिलीज होता, पण जर रिप्ले बघितला असेल तर अगदी फिंगर होल्ड केली होती त्या रिलीज मध्ये. ऑफ कटर होता लेफ्टी साठी, चेंडू आउट स्विंग झाला आणि बाउन्स होऊन आणि टेक ऑफ घेऊन गेला, बॅटला चिंबर घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि योगेशची खेळी संपुष्टात झाली. बघा निराश मुद्रेमध्ये योगेश येतोय डगआउट मध्ये. नवीन बॅटर अजय आलाय, धावसंख्या 14 असताना तिसरं खिंडार पडले टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाला. 3 गडी बाद. चांगली बॉलिंग होते, धावा येत आहेत, बॉलिंग सुद्धा सुंदर होते. परफेक्ट मॅच पाहतो आपण, अगदी हॅमर्ड केलाय समोर 20 मध्ये वेगाने लॉंग ऑफ जात आहे, तिथे लॉंग ऑफ सुद्धा कव्हरला आला होता पण तो लॉंग ऑफनेच कव्हर केलं, उचललं फेकी करेपर्यंत सिंगल मध्ये रोखलं गेलं दोन्ही बॅटरला आणि धावसंख्या 1 पुढे सरकत असताना साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाची 3 गडी बाद 15. पुढच्या सामन्यासाठी टॉस साठी या मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विरुद्ध एनआर बोरपाडा बी. टायगरचा पुढचा चेंडू राऊंड द गेट पावलाचा वापर केला, पुन्हा एकदा अगदी दिशा दिली कव्हरला, ऑन द राईस फटका पावलाचा वापर करून सजवला आणि तिथे पाहता पाहता 2 धावची रिस्क घेतली आणि सक्सेसफुली झाली की नाही हे पंच सांगतात, कारण तिसरा पंचाचा तिथे त्याने रिफरिंग केलेला आहे. सॉफ्ट डिसमिसल सॉफ्ट सिग्नल त्यांचा नॉट आउट आहे, परंतु तिसऱ्या पंचाची मागणी त्यांनी केली आणि तिसरे पंच आमचे गुरुली निंबोलीचे संजय सुतार असतील. संजयजी या आणि चेक करा वेदर इट इज आउट ऑर नॉट. चांगल्या वेगाने तिथे धावा काढण्याचा प्रयत्न केला, जसं वेळ मिळालं बॅटरला तशी संधी साधण्याचा प्रयत्न केला अश्विन आणि अजयने. अगदी अल्ट्रा स्लो मोशन मध्ये पाहिलं जात असताना क्रुशियल डिसिजन आहे, एकदम क्लोज आहे आणि ग्राउंड अंपायरचा इशारा सॉफ्ट डिसमिसल जो आहे सॉफ्ट सिग्नल तो आउट आहे, परंतु इथे पाहिलं जाईल त्या निर्णयाला दुजोरा मिळेल की नाही. पुन्हा एकदा चेक करा. नॉट आउट NOT OET.
2 धावा कंप्लीटेड आणि धावसंख्या 2 पुढे. करंट किती झाली फुललेली आहे 17 वर. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाची ही धावसंख्या. चांगला क्लायमॅक्स होता त्या चेंडूमध्ये. ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहायला मिळाला आपल्याला. पावलाचा वापर छान करतोय, मस्त मिडलिंग करतोय, टायमिंग सुंदर आहे. वाईडिस लॉग ऑफचा फिल्डर वेगनाला एकाच ऍक्शन मध्ये कव्हर करून फेकी थोडीशी वाईट केली आहे. थोडीशी नाही तर चांगलीच वाईट होती, परंतु तिथे नशीब बनवत तर की बॅकअपला 3 फिल्डर होते. अन्यथा हा चौकार जाऊ शकला असता, जसं काल घडलं. तब्बल 6 धावा आल्या होत्या त्या मोमेंटमध्ये. धावसंख्या 1 पुढे. 18 वरती पाहतोय आपण. 2 पुढे, माफ करा. 19 धावसंख्या. 19. अपडेटेड 18 आहे, माफ करा. तुम्ही इथे बसता का मग? वारंवार इकडे वाकावं लागतं. इथे बसता तुम्ही, मला स्क्रीन नसू द्या चालेल. थोडी पद्धत स्क्रीनला क्रॉस ठेवा का. थोडा रिप्लेसाठी. तर या ठिकाणी आम्ही करेक्शन करतोय धावसंख्येमध्ये मित्रांनो. 18 धावसंख्या आहेत. फक्त दिशा दिली ती शॉर्ट कव्हरला. वेगाने फिल्डर येईपर्यंत, एक्स्ट्रा कव्हरला जाईपर्यंत, तिथे फेकी होईपर्यंत एक सिंगल सक्सेसफुली पूर्ण केली दोन्ही बॅटरने. त्या ठिकाणी पाहतोय आपण की अजय आणि अश्विन आहेत ज्यांची पार्टनरशिप होऊ पाहते, परंतु पार्टनरशिपमध्ये एकही चौकार आणि षटकार समाविष्ट नाही आतापर्यंत. एकूण धावसंख्या 19 वरती जाऊन ठेपलेली आहे टीम साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाची. मोठ्या फटकांपासून फार वंचित ठेवले. फटकाचा प्रयत्न केला होता पुण्यात. हाफ वॉली बॅटची कडा, अगदी वरची कडा घेतली. विकेट किपरच्या डोक्यावरून जात असताना तिथे पाहिलं. पंचांनी आम्हाला दर्शवलंय लेग बाईज आहे की बॅट कट आहे सर. बॅट कट, येस. आणि एका धावेने धावसंख्या 20 वर. श्याम कराळे सर आहेत. स्क्वेअर लेग पंच विकी मोगरे फ्रॉम सांगे, श्याम कराळे फ्रॉम अंबरनाथ. यावेळेला टर्न केलाय, अगदी पूलचा पवित्रा घेतला. चेंडू वेगाने जातोय बॅककोस्टच्या दिशेने. पंचाचा सिग्नल, सिक्सर. कटरचा प्रयत्न केला होता बॉलरने, परंतु अगदी शॉर्ट ऑफ गुड लाईन चेंडू टाकला आणि त्यामुळे पूर्णपणे जागा मिळाली. बॅटरला फटका मारण्याची संधी मिळाली. यावेळेला चांगला चेंडू टर्न केला, अगदी स्टंपच्या जवळ जाऊन जागा बनवून. तिथे फिल्डर स्क्वेअरला तैनात आहे. फेकी करतो, रॉकेट फेकी येणं गरजेचं होतं, परंतु तिथे मात्र 2 धाव घेण्याचा नाद फसलेला दिसतोय. 1 धाव कंप्लीट आणि 1 गडी बाद, रनआउट. धावा काढून बाद झाला अश्विन, ज्याने 2 धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला होता. अजय त्याच्या सोबतील आहे. धावसंख्या एकूण संघाची आपण पाहतोय ती 27 वरती थांबली आहे. आणि शेवटचं षटक सुरू आहे. मला तर वाटतं की शेवटच्या षटकातील हा लास्ट चेंडू असणार आहे. लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. बंटी गेलाय नवीन बॅटर. स्ट्राईक एंडला बंटी आहे. नॉन स्ट्राईकला असेल तो अजय. ह्या एका चेंडूमध्ये आता मॅचचं टार्गेट सेट होणार आहे. किती टार्गेट असेल आतापर्यंत? धावसंख्या 27 होती. लास्ट टू गो सूरजचा चेंडू. हो, लॉफ केलाय. हाय बॅकलिपनी चेंडूला उडवलाय. तिथे चेंडू उडालाय आणि फिल्डरच्या डोक्यावरून जात असताना 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या बरोबर 31, 32चं टार्गेट.
बंटीने चौकार लगवला आणि अगदी फायटिंग स्कोर निर्माण झाला, जसा आपण उल्लेख केला होता पहिल्याच षटकामध्ये की निदान 30चा पल्ला जरी गाठला तरी सुद्धा चांगला फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. कारण जितक्या लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या लो स्कोरिंगमध्ये लो ओव्हर्समध्ये चांगला स्कोर महत्त्वाचा असतो आणि 10च्या पार जर तुम्ही धावसंख्या नेली तर ती फायटिंग म्हणून गणली जाते. इथे नक्कीच फायटिंग मुकाबला असेल मित्रांनो. पुढच्या टॉससाठी या साई स्पोर्ट्स माफ करा मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर, मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगरचा कॅप्टन आणि एनआर बोरपाडा बी दोन्ही कॅप्टन या. एनआर आलेला आहे तर इथे सूर्यानगरचा कॅप्टन आपण त्वरित या. इथे बघा आपण 4 धावा बंटीने केल्या, सूरजने 12 धावांचं योगदान, योगेशचं योगदान 9 धावांचं आणि अभिराजने एक चौकार मारला होता. अशा प्रकारे या चौथ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला सूरजने आणि टार्गेट सेट झालं 32 धावांचं जिंकण्यासाठी. 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज असेल टीम पीएन स्पोर्ट्स पालकने संघाला. आपण टॉस करणार आहोत सन्मानी आपले लाडके स्वप्नीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर आणि एनआर बोरपाडा दोन्ही कॅप्टन आलेत. आपल्यामध्ये सचिनजी माळी सुद्धा आहेत आपल्या व्यासपीठावरती, परंतु आपण स्वप्नीलजी पाटील पोटी प्लेचे जबरदस्त क्रिकेटर, चांगलं व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते करूया टॉस. पुढील सामनाचा मित्रांनो कोण असेल टॉस का बॉस. संदीप दादा स्फूर्ती एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जेपी चषक. जेपी चषक कॉल आहे एनआर बोरपाड्याच्या कॅप्टनचा. जेपी चषक झाला. धन्यवाद स्वप्नीलजी, आपण बसा. दोघांना शुभेच्छा देत असताना आमचे लाडके स्वप्नीलजी पाटील. बोरपाडा टीम एक खेळून गेली आहे, तो सामना बघितला असेल, तो दिवस बघितला असेल. स्पर्धेसाठी विशेष काय तयारी केली की नॅचरली खेळणार आहेत? नाही, जो आमचा दर मॅचला असतो तसाच राहील. काय निर्णय घ्यायची इच्छा आहे? डिसिजन सांगतो नंतर. पेंडिंग ठेवतोय. स्पर्धा कशी वाटते जेपी चषक धामणगावची? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुझी जी उंची मिळाली तुला अगदी दैवी देणगी आहे, याचा काय वापर करतो क्रिकेटमध्ये की जे मिळाले त्याचा अगदी पुढे जाऊन द्यायचं आहे, उपयोग करायचा आहे? ते बघू आता. अरे तुझी उंची अगदी चांगल्या बॉलरला लाजवणारी आहे. बॉलर आहे की बॅटर आहे की अगदी अष्टपैलू कामगिरी करतो? दोन्ही. क्या बात आहे. तर डिसिजन पेंडिंग आहे त्याच्यामुळे आता प्रश्न बाकीचे विचारू शकत नाही, पण तर ठरवून सांगा की 3 षटकाचा मुकाबला असेल. जर तुम्हाला बॅटिंग मिळाली तर तुम्ही किती धावा करू शकता? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. अच्छा, मोठं टार्गेट सेट करायचं आहे. तुम्ही काय चॅम्पियन झालं त्या हंगामध्ये? नवीन जो हंगाम सुरू झाला दिवाळीनंतर? नाही, याच्यानंतर नाही झाले. अपेक्षा करू शकतो की प्रयत्न असेल सूर्यानगरचा? हां, जरूर. आणि कशी स्पर्धा वाटते धामणगावची जेपी चषक? खूप छान आयोजन आहे आणि आम्हाला खेळण्याबद्दल संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. येस, ओके. कॅप्टन ते सूर्यानगरचे आणि कॅप्टन आहेत पालकनेचे. टॉस जिंकला 2 मिनिटांमध्ये ते निर्णय कळवतील. आणि आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स, तिथे सज्ज आहेत आमचे कॉम्प्युटर समालोचक सुभाष धुमाल सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. सर्वांचं पुन्हा एकदा अधिक स्वागत आहे. आपण पाहतोय जय पारधी बाबा स्पोर्ट्स आयोजित जेपी चषक 25-26 हे दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आणि फायनल डे मधील फर्स्ट मॅच आपण बघतो वडाचा बडा विपक्ष पालकने या 2 संघामध्ये. आव्हान ठेवले गेले 32 धावांचा. पहिला चेंडू लोअर फुलटा चेंडू समोर खेळलेल्या चेंडूला मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. 1 धाव दरम्यान फलंदाज पूर्ण करतोय. एका धावेने अकाउंट ओपन होतोय पीएन स्पोर्ट्स पालकने संघाचा. एका धावेने आपण ओपन करताना बनवत फलंदाज बंटी आणि निखिल ही सलमी जोडी मैदानामध्ये. तर वेदांत पहिल्या षटकाला सुरुवात करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफिशियल पंचाच्या भूमिकेमध्ये आपण विकी मोगरे सर, श्याम कराले सर आणि संजय सुतार सर हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय करण गुलवे, मॅन फ्रॉम निंबवली. तर प्रिन्स मुईज लाईव्ह टेलिकास्ट टीम देखील पूर्णपणे सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते. ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय इथे मात्र चिनूक पाडल्यानंतर उचले गतोय. पंचांचा इशारा वाईट अवंत धावेचा देखील अकाउंट ओपन होत आहे. या सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 वर. पहिलं षटक मार्गस्थ वेदांना वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकात त्यांना प्रत्येकी 3-3 षटकांचा सामना आपण बघतोय. आव्हान 32 धावांचा आहे.
इथे समोर केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक सज्ज मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकलं नाही. मिड ऑफ रिझन मध्ये थोडासा नक्कीच मिसफील पाहायला मिळतोय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज निखिल देखील आपलं खातं उघडतं या एका धावीने. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. संघाची धाव संख्या पोहोचते 3 वर. आव्हान ठेवलं गेलं ते 32 धावांचं. 32 या लक्ष्याचा पाठलाग स्पेन स्पोर्ट्स पालकने संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय पेन स्पोर्ट्स पालकने विपक्ष साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा या दोन संघामध्ये. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कुठल्याही चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. झेल होण्यासारखी देखील संभावना होती. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावीने या पालकने संघाची धावसंख्या 5 वर पोहोचते. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नुकताच टॉस देखील केला गेला आहे. मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विपक्ष एनआर बोरपाडा बी. त्यानंतर आपण सामना पाहणार होतो आईगावदी पारिवली विपक्ष जय वाघोबा स्पोर्ट्स लाभ. त्यानंतर सांचे स्पोर्ट्स कालिंग विपक्ष आई संतोषी माता अनगाव. आणि आज आपण जनमन भेरे तसेच जयबजरंग सोनटक्के या संघांना देखील इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. इथे एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल डबलने धावफल घालता ठेवलेला आपण बघूया. मुंबईची लाईफलाईन बेस्ट अँड लोकल आणि क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगल. आणि डबल सिंगलने सध्या धावा करताना आपण पाहतोय पेन स्पोर्ट्स पालक संघाचे फलंदाज 10 पेक्षा जास्त सरासरी आणि ते लक्षात घेऊन नक्कीच आपण पाहतोय लक्ष्याचा पाठलाग केला जातोय. गुळदास वेदान सामना करेल यावेळी फलंदाज निखिल. इथे मात्र क्लीन बॉल दांडी गोल पहिला आदरा बसवूया निखिलच्या रूपाने संघ पालकनेला. पहिला फलंदाज निखिल बाद झालेला आहे. आपण पाहतोय ज्याने बाद नोकरी आपल्या संघासाठी फक्त एका धावेचं योगदान दिलेलं आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये 1 डाऊन पोझिशनला केल्यासाठी टायगर जातोय. टायगर याने गोलंदाजी करताना दुसऱ्या षटकात होतं ज्या षटकामध्ये त्याने एक विकेट देखील प्राप्त केला होता. तोच फलंदाजामध्ये फलंदाजी करताना इथे वेगवान चेंडू मात्र दिशाहीन चेंडू देखील पाहायला मिळतोय. वेग भन्नाट मात्र दिशेवर नियंत्रण कंट्रोल पाहायला मिळत नाही. धावसंख्येमध्ये सिंगल भर पडते. धावसंख्या 7. 32 या टार्गेटचा पाठलाग करताना आपण बघतोय पेन स्पोर्ट्स पालकने या संघ. जेपी चषकाचा आज अंतिम दिवस पहिला दिवस एमसीसी मापुली संघाच्या नावे राहिला होता. दुसरा दिवस गाजवला होता ज्यापासून कोहली संघाने आणि तिसऱ्या दिवसाचा मानकरी ठेवला होता आईगावदी दादूचा पाडा संघ. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट सुरेख फटका मात्र जागा निवडली ते चुकीची कारण त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक दक्ष होता. अगदी सहज सोपा झेल आणि इथे मात्र फलंदाज फेल दुसरा हातरा बसतोय. दुसरा फलंदाज बाद होणार. आपण मध्ये 2 फलंदाज बाद झालेले आहेत. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते स्थिर आहे. 32 या लक्ष्याचा पाठलाग करताना धावफलकावर 7 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपण पाहतोय आता मात्र बंटी आणि त्याला साथ देण्यासाठी दगल्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान आमचे सन्मानचिन्ह स्पॉन्सर भाऊ शेंडे साहेबांचं देखील इथे आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपण आकर्षक जी सन्मानचिन्ह पाहतोय ती त्यांच्याच माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. त्यांचा विशेष धन्यवाद व्यक्त करतोय आणि त्यांचं मॉर्निंग सेशन मध्ये हार्दिक स्वागत आहे आमच्या व्यासपीठावर. 2 फलंदाज बाद. धावसंख्या स्कोरवर स्थिर आहे 7 धावा.
32 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय पालक निहार संघ. पहिल्या षटकाची समाप्ती देखील झालेली. हातामध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज रोहित येतोय. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूतून 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे 20 मध्ये खेळलेला शतकशिक जोपर्यंत चेंडू फील करेल तोपर्यंत 1 धावेने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज आणि सिंगल सगळी धावसंख्या पोहोचते 8 वर. आपण सामना बघतोय पेन स्पोर्ट्स पालकला विपक्ष साई स्पोर्ट्स वडाचा पडा या दोन संघामध्ये. यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल मोरे स्पोर्ट्स सूर्यानगर विपक्ष एनआर बोरपाडा बी या दोन संघामध्ये. रोहित आपण मध्ये बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे. इथे विकेट टू विकेट हा चेंडू होता. मिडविकेट रिझल्टमध्ये चेंडू खिल्ला गेलेला आहे. मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. आपण पाहतोय मोठ्या फटक्यांपासून अगदी पहिल्याच चेंडूपासून वंचित ठेवलेलं आहे ते पेन स्पोर्ट्स पालकने संघाच्या फलंदाजांना. वडाचा पाडा संघाच्या गोलंदाजांनी मोठ्या पॅकेजचा आतापर्यंत वापर करू दिलेला नाही. मोठ्या पॅकेजचा एकवेळी वापर केला गेला होता मात्र त्यावेळी तो फलंदाज झेलबाद रूपाने बाद झाला होता. यावेळी मात्र बॅकवर्ड जाऊन चेंडूला फिरकवून दिलेला आहे. चेंडू निघून जातोय लॉंग लेग रिझल्ट मधून सीमा पार 4 धावांसाठी 6 धावांसाठी षटकार माफ करा. मोठा फटक्याची डेपचा वापर चांगल्या प्रकारे करताना आपण पाहतो फलंदाज जागा बनवली होती फटका केल्यासाठी आणि प्रॉपर टायमिंग देखील पाहायला मिळाला होता. लॉंग लेगच्या वरून हा मोठा फटका आपण पाहतोय. या डावामधील पहिला षटकार फलंदाज बंटीच्या बॅटमधून आणि बंटी या षटकाराने घंटी खत्रीचे देखील वाजवताना पाहायला मिळतोय. तर धावसंख्या 6 ने वेगाने वाढवून होते. धावलेकर 15 धावा. 32 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय पेन स्पोर्ट्स पालकले या संघ. दुसरं षटक प्रगती पदावर रोहित जे नुकताच षटकार खर्च केला. रोहित याला आता मात्र वापसी करावी लागेल. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न मात्र वेग भन्नाट. फलंदाजाला फॉलो करताना वेग वाढवला होता कारण गोलंदाजाने ओळखलं होतं. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत आणि वेगवान चेंडूवर रिव्हर्स फटका खेळण्यासाठी प्रॉपर टायमिंग खूप महत्वाचं असतं. इथे मात्र आपण पाहतो टायमिंग साधताना नाही. तर गोलंदाज देखील कौतुक करावं लागेल कारण वेगामध्ये त्याने बदल केला होता, वेग वाढवला होता मागील चेंडूवर. निर्धाव चेंडू चांगली वापसी. क्लीन बॉल दांडे गोल. फलंदाज बाद होतोय. कमबॅक करताना गोलंदाज रोहित. धावांचं योगदान बंटी यांनी आपल्या संघासाठी दिलेलं आहे ज्यामध्ये एक षटकाचा देखील समावेश आहे. न्यू बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल होताना आपण बघतो पालकने संघाकडून जय. मात्र कुठला संघ विजय मिळवेल नक्कीच पाहावं लागेल कारण धावसंख्या स्कोर पाहायला मिळते स्थिर आहे 15 धावा. इथून 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि केवळ आपण बघितलं तर 7 चेंडूचा खेळ शेष आहे. 7 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. इथे हलकासा अपील केला गेला होता मात्र पंच सहमत नाहीत. निर्धाव चेंडूने या दुसऱ्या षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर पेन स्पोर्ट्स पालकनी संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 15 धावा. एका षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. धावांची आवश्यकता आहे 17. सध्या तरी फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पाहूया होईल का खतरा कारण 6 चेंडूंनी 17 धावा तेवढंसं सोपं समीकरण नसणार ज्याप्रमाणे फलंदाजी केली जाते
मग ते तेवढंच अवघड देखील नसणार आहे. खरं तर दोन्ही संघांना समान संधी मी तर म्हणेन, कारण क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितच गेलंय. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकी तर केले जात नाहीत. 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. कधी कधी 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील होत नाहीत आणि 6 चेंडूमध्ये बघितलं तर 29-30 धावा देखील कुठून काढल्या जातात. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अश्विन येतोय. 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6-17चं समीकरण. आपण आजच्या दिवसामधील पहिलाच सामना पाहतोय पालकने विपक्ष वडाचा पाडा या दोन संघामध्ये. साई स्पोर्ट्स वडाचा पाडा विपक्ष पीएन स्पोर्ट्स पालकने. गोलंदाज अश्विन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. एनआर बोरपाडा संघाने या फिल्डिंगचा डिसिजन घेतलेला आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एनआर बोरपाडा बी विपक्ष मोरिया स्पोर्ट्स सूर्यनगर आणि एनआर बोरपाडा बी संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. त्यामध्ये समीकरण 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. आजच्या अंतिम दिवसामधील पहिला सामना आपण पाहतोय पीएन स्पोर्ट्स पालकने विपक्ष साई स्पोर्ट्स वाडाचा पाडा या दोन संघामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ अश्विन शेवटचे षटक हाताळताना. क्लीन बॉल दरम्यान अजयजी भोईर यांचं इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यापडेच घ्या. आपल्या देखील जेपी चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. एक विशेष पारितोषिक गिफ्ट हॅम्पर देखील आजपासून मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळेल. श्री सुंदर बुधाजी भोईर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच गिफ्ट हॅम्पर असणार आहे. आता मध्ये समीकरण 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर सूरज येतोय. इथे ऑन साइडला चेंडू डोललाय. मिडविकेट रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे, मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातो. सीम आभार मज डिडेक्ट चौकार. आज आणखी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वाढलेलं आहे. गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये जो आम्हाला स्पॉन्सर केलेला आहे सुंदर बुधाजी भोईर याने, त्यांचे देखील विशेष धन्यवाद आम्ही व्यक्त करतोय. लॉ फुटात चेंडू इथे मात्र समोर खेळल्या 20 मध्ये क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझल्ट मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. या एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 21 वर. आता मात्र इथून 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावांची आवश्यकता. म्हणजे दोन्ही मोठे फटके इथे मात्र पालकने संघाच्या फलंदाजांना खेळावे लागतील. डू अ डाय सिच्युएशन करूया मळूची स्थिती आता मात्र पालकने संघासमोर. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. म्हणजे दोन्ही मोठे फटके अर्थात दोन्ही हवाई मार्गांचा वापर करावा लागेल पालकने संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. लक्ष आता थोडंसं अवघड बनलेलं आहे ते पालकने संघासाठी. अश्विन बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. याने मोठा फटका तरी खेळलेला आहे, मात्र टायमिंग प्रॉपर साधलेलं नाही. एलिव्हेशन जास्त आहे, मात्र जी लांबी गाठायला ती गाठता आली नाही. परिणाम स्वरूप फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने
मिशन इज इम्पॉसिबल आता मध्ये शेवटचा एक चेंडू आणि एका चेंडूवर तब्बल 11 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल आपण पाहतोय. मिशाईल फटका हा देखील या क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला होता. झेल मात्र ड्रॉप, तरी देखील सामना जिंकलेला या. तो आपण पाहतोय या साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाने अभिनंदन वडाचा पाडाने हटलक पालकले. तर लगेच येणार बोरपाडा बी संघाने आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर विपक्ष येणार बोरपाडा बी या दोन संघामध्ये. बोले आपण मॅन ऑफ द मॅच कडे. करण गुळवे आमच्यापर्यंत पोहोचतील. मॅन ऑफ द मॅच कोण असेल? तर वडाचा पाडा संघाकडून मॅच ज्याने फलंदाजीमध्ये 12 धावांचं योगदान दिलं. त्यांनी गोलंदाजी करताना 2 विकेट प्राप्त केले होते. ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा अश्विन ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सचिन माली